उन्हाळा आला की आपल्याला आहे ना मार्केटला सगळीकडे कैऱ्या दिसत असतात आणि आपण आहे ना कैरीचे ना वेगवेगळे पदार्थ पण बनवतो. पण आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती व लहानपणीची आठवण ताजी करणारी रेसिपी म्हणजे आंबा पोळी. चला तर मग उशीर न करता या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे. आंबा पोळी करण्यासाठी ना आपल्याला इथे कैरी लागणार आहे. इथे मी 1 किलोच्या प्रमाणात ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ही का घेतलेली आहे कारण मार्केटला ती जास्त आपल्याला अवेलेबल आहे म्हणून मी ही कैरी घेतलेली आहे. सगळ्यात आधी ना आपल्याला ही आंबापोळी करण्यासाठी ना या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत, स्वच्छ ह्याची साल काढून घ्यायची आहे आणि ना आपल्याला वजन करून घ्यायचं आहे. वजन का करायचं आहे कारण आपल्याला वजन केलं ना गुळाचा आपल्याला अंदाज येतो आपल्याला किती घ्यायचं आहे. ते सगळं मी तुम्हाला वजन करून दाखवणार आहे. डिटेल ह्याची तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात आधी ना आपण या कैरीची साल काढून घेऊया. तुम्ही बघू शकता ही तोतापुरी कैरी ना थोडी आतमध्ये ना अशी पिवळसर आहे. म्हणजे ना काय होतं ना अशा कैरीमुळे ना त्या जे आपण आंबापोळी करणार आहे ना त्याला ना ओरिजिनल कलर असा येतो. आपण ह्याच्यात आहे ना कोणतेही कलर वगैरे असं काही वापरणार नाही आहे. सेम मी तुम्हाला तशीच आंबापोळी ही करून दाखवणार आहे कच्च्या कैरीपासून. तुम्ही बघू शकता तोतापुरी कैरीचं आहे ना, कैरी कडक आहे तरी पण ह्याला छान असा कलर आलेला आहे. असं असले ना तर अजूनच चांगली आहे कैरी. किंवा जर आहे ना किंवा तुमच्याकडे अशी गोड कैरी असेल ना तरी पण चालणार आहे. ही माझी घरची कैरी आहे झाडाची आणि मी विकत आणलेली आहे. मार्केटला तर ही जास्त आहे म्हणून मी ह्याचं तुम्हाला करून दाखवत आहे. पण ह्याचं पण मी करून बघितलेलं आहे. खूप छान असे होतात. मी नेहमी ह्याचंच करते. चला तर मग आता हे मी ह्याची तुम्हाला करून दाखवते. ही जास्त गोड असते. ह्याचं जर कराल तर अजून छान तुमची आंब्याची पोळी होते. लहानपणीचा तो उन्हाळा आहे ना मला अजूनही डोळ्यासमोर येतो. घरच्या अंगणात मोठी चटई टाकलेली असायची. आई कच्च्या आंब्याचं घर काढून त्यात गूळ घालून मोठ्या प्रेमाने ढवळत बसलेली असायची आणि आम्ही सगळे भाऊ बहीण आहे ना तिच्या भोवती आई झालं का गं अजून असं सतत विचारत तिला राहायचो. ती घराचा पातळ थर ताटात पसरायची आणि मग ते उन्हात वाळायला ठेवायची. पण खरं सांगू का आम्हाला वाट बघणं अजिबात शक्य नव्हतं. थोडं अर्धवटच वाळलेलं असताना आम्ही ते खायचो आणि मग आईचा त्याच्याबरोबर ओरडा पण खायचो. संध्याकाळी सगळे कुटुंब एकत्र बसून आंबा पोळी कापून खायचो. तो आंबट गोड स्वाद आणि त्या आठवणी आजही मनाला ताजेतवाने करून जातात. एवढी कैरी ती माझी ही चिरून झालेली आहे. आता ह्याचं ना आपण वजन करून घेऊया कारण सालाने हे काढल्यावर आपलं वजन थोडं कमी भरणार आहे म्हणून आपण म्हणजे त्यानुसार आपल्याला गूळ वापरायला होईल. ह्याचं तर आपण वजन करून घेऊया किती भरती ही. इथे ना आपली कैरी नाही 600 ग्रॅम भरले इतकं आपण समजूया. आता ह्या कैरीसाठी ना आपल्याला 200 ग्रॅम इतकं गूळ लागणार आहे. ही कैरी ना गोड असते म्हणून आपल्याला इथे 200 ग्रॅम एवढं लागणार आहे गूळ. जर ती तुमची आंबट असेल ना तर आहे ना इथे तुम्ही 300 ग्रॅम पण घेऊ शकता. आता गूळ कोणता घ्यायचा आहे पण मी तुम्हाला दाखवते. 2 प्रकारचे गूळ असतात. एक ऑर्गॅनिक असतो आणि एक असा पिवळा असतो. ऑर्गॅनिक असतो तो काळा असतो आणि पिवळा हा असा असतो. तर आपल्याला ऑर्गॅनिक न वापरता ना हा पिवळा गूळ वापरायचा आहे. का वापरायचा कारण त्याचा कलर पण आहे ना हा पिवळा असतो आणि थोडा जास्त हा गोड असतो म्हणून त्याच्यामुळे आपल्याला हा गूळ वापरायचा आहे. ओरिजिनल आपल्याला ना आंबापोळीसारखा कलर आणायचा आहे फूड कलर न वापरता म्हणून आपण हा गूळ वापरतोय. आपण ना वजन करून घ्यायचं आहे. आपण ना या गुळाला आहे ना साईडला ठेवूया आणि ना आधी आपण आता आहे ना आपल्याला या कैरीला आहे ना एका कुकरच्या डब्यात घालून आहे ना किंवा डायरेक्ट तुम्ही कुकरला पण लावू शकता. एकदम थोडं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचे. आपल्याला याचं पूर्ण गाळ करून घ्यायचं आहे. आता यात आहे ना मी अर्धी वाटी इतकं पाणी घालते आणि ना हे कुकरला ह्याला ना 2 शिट्ट्या मी होऊन देते म्हणजे 2 शिट्ट्यात आहे ना ह्याचं पूर्ण असं गाळ होईल. चला तर मग आपण ह्याला कुकरमध्ये आधी शिजवून बघू शकता. असं आपण आहे ना मिक्सरला ना 2 शिट्ट्या देऊन आहे ना असं सगळं गाळ करून घेतलेलं आहे ह्याचा. आपण तर नाही ह्यातच आहे ना आपल्याला काय करायचं आहे जो आपण वजन करून घेतलंय ना गूळ तो घालून घ्यायचा आहे म्हणजे ना छान असा विरघळला जाईल तो त्याच्यामध्ये. आणि हे मिश्रण आहे ना तर आपल्याला गार झाल्याशिवाय ना मिक्सरला नाही लावायचं आहे. गार झाल्यावरच हे पूर्ण मिक्सरला लावायचं आहे. मी गुळ का टाकते ह्या गरम आहे ना कैरीच्या मिश्रणात आहे ना गुळ हा छान असा वितळला जाईल म्हणून मी घालून घेते. छान असं आपण आहे ना मी ह्याच्यात गुळ घालून घेतलेला आहे. हे मिश्रण आहे ना तर आपल्याला ना हा गुळ वितळला ना छान असं गार झालं ना मग आपल्याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडं थोडं घेऊन आहे ना बारीक करून घ्यायचं सगळं. आपलं ग्राइंड झालेलं आहे. आपण ह्याला काढून घेऊया. खूप छान असं मिश्रण झालेलं आहे. गाळायची काहीच गरज नाही आहे. आपण हे सगळं आता असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे रेडी झालेलं आहे. आता आहे ना आता आपल्याला हे ना 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. जास्त शिजवायची गरज नाही आहे. आपण डायरेक्ट असं पण उन्हात आहे ना हे वाळवून घेऊ शकतो. पण काय होतं ना आपण 5 मिनिटं थोडं शिजवलं ना हे
एकजीव छान होतं आणि जे एक्स्ट्राचं थोडं पाणी असेल ना ते पण ह्याच्यातलं आटलं जातं आणि लवकर हे आपलं आंबा पोळीचं मिश्रण हे वाळतं, म्हणून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि सेम आपण आंब्याने करतो ना तयार आंब्याने, तसंच हे मिश्रण झालेलं आहे गुळामुळे आणि टेस्ट तर सेम आंबा पोळीसारखी लागते, म्हणजे जे आपण आंब्याचं करतो ना त्याच्यासारखी लागते, कच्च्या कैरीची पण ह्या. आणि तुम्ही बघू शकता कुकरमध्ये कमी पाणी घालायचं, त्याच्यामुळे ना लवकर आंबा पोळी रेडी होते आणि मिश्रण असं थिक होतं किंवा घट्ट होतं असं हे, म्हणून आपल्याला एकदम कमीत कमी पाण्याचा इथे वापर करायचा. काही काही टिप्स आहेत त्या जर फॉलो केले तर छान अशी आंबापोळी रेडी होते. तुम्ही बघू शकता ह्याला इकडे ना अशी उकळी फुटलेली आहे. हे मिश्रण अंगावर पण थोडं उडू शकतं, म्हणून ह्याला थोडंसं असं हलवत राहायचं आपल्याला. आणि आता एक उकळी आलेली आहे, आपलं इथे मिश्रण रेडी झालेलं आहे, असं थिक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. फक्त 2च मिनिटं ह्याच्यावर मी गॅसवर ठेवलेलं आहे, जास्त नाहीये, फक्त एक उकळी आणून घेतलेली आहे. आपले मिश्रण रेडी झालेलं आहे. आता इथे आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्ण गार झाल्यावर आपल्याला ताटात हे पसरून घ्यायचंय. चला तर मग आपण ह्याला आधी गार करून घेऊया. इथे ना आपलं मिश्रण गार झालेलं आहे. आता आपल्याला ना ताटात ह्याला पसरून घ्यायचंय. आपल्याला ताटात हे पसरून झालेलं आहे. आता आहे ना आपण असं ह्याला ना एकसारखं हे करून घ्यायचंय. फक्त मी ते सगळं बॅटर आहे ना ह्या ताटात घालून घेतलेलं आहे. वाळल्यावर छान असं हे पातळ होतं किंवा हे जी पापड आहेत नाही पातळ होता, त्याच्यामुळे आपल्याला असं जाडच लेअर लावायचं आहे, म्हणजे ते छान असं ज्युसी लागतं, एकदम कागद खाल्ल्यासारखं वाटत नाही. आता हे आपल्याला पसरून झालेलं आहे. आपण ह्याला आता उन्हात आहे ना ठेवून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्याला आंबा पोळी किंवा आम पापड हे आपल्या रेडी झालेले आहे आणि वाटतंय का आपण कच्च्या कैरीपासून बनवलेलं आहे. आता नाही आपण असं ना कडा आधी जे सोडून घ्यायचे आपल्याला. छान आपलं आम पापड किंवा कैरीचं पापड हे तयार झालेलं आहे. खूप छान असं झालेलं आहे. मुलांना ना चॉकलेट देण्यापेक्षा असं आपण आम पापड वगैरे देऊ शकतो. जो आपण लहानपणी खाऊ खात होतो तो आत्ता पण मुलांना मिळायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून हे नाही सगळे मी प्रयत्न करत असते काय काय करायचं. आणि ना आम्ही ह्याला लहानपणी ना आंबापोळी बोलायचो. तुम्ही काय बोलता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ह्याला ना तुम्ही कोणता पण आकार असा देऊ शकता आणि कट करू शकता. इथे आपली ना कच्च्या आंब्याची ना आंबापोळी ही रेडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.